ठीक आहे. त्याचा काल मलाही पण फोन आला होता. त्यांनी सांगितलं, आता डॉक्टर असल्यामुळे मला एकंदर वस्तुस्थिती समजून घेतली मी. तसंही त्याची अँजिओग्राफी झाल्यामुळे असं ते म्हणतात की अँजिओग्राफी झाल्यामुळे 2-3 दिवस त्याला रेस्ट सांगितलेच असेल डॉक्टरनी. आता तो म्हणतो की मला रेनल स्टोन झालेला आहे. एनिवे पण सगळ्यांनाच माहीत आहे की ह्या निवडणुका कशा आहेत. या निवडणुकीचे पैसे दे आणि मत दे, या अशा निवडणुका पूर्ण महाराष्ट्रात आहे की पैसे द्यायचे आणि मत द्यायचं. त्याच्यामुळे डिजिटल जो प्रचार आहे याला आजच्या घडीला मला काही वाटत नाही की त्याला काही स्थान आहे या प्रकारच्या निवडणुकीमध्ये. बाकी निवडणुकीमध्ये डिजिटल आणि सोशल मीडियाला फार मोठं स्थान असते, पण या निवडणुकीमध्ये आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आज आम्ही सगळेजण आज पुन्हा बसणार आहोत आणि एक शेवटचा निर्णय काय घेऊ या बाबतीत विचारविनिमय करणार आहोत. वंचितला पाठिंबा देणार हे आता रद्द होईल? नाही, असं काही अजून द्यायचा की नाही द्यायचा, कारण शेवटी काय फोनच करावे लागतात ना. 4-5-10 नगरपालिकेला फोन करा आणि कळवा काय करायचं म्हणून. तर आज आम्ही सगळेजण आज संध्याकाळी बसू. आमच्या निरीक्षकही बाहेरगावी गेलेले आहेत, त्या पण आज येतील असं अपेक्षा आहे. त्या आल्यानंतर आम्ही सगळेजण बसून काय तो निर्णय घेऊ आणि त्या अनुषंगाने आमचे जे मतदार आहे, काँग्रेसचे जे मतदार आहे, जवळजवळ 107 मतदार आहेत, त्यांना आम्ही तशी निरोप पाठवू. तुम्ही जरी पाठिंबा देण्याचं ठरवलं असलं तरी म्हणजे जरी आता निर्णय झाला, जर निर्णय झालाही भविष्यात पाठिंबा, परंतु हर्षजित देशमुख मात्र ठाम आहे निवडणूक लढवतात, मग अशा वेळेस काय करणार? हे बघा, असं आहे की ते किती ठाम असले तरी ते रणांगणात आहे का, मैदानावर आहेत का. आणि मी जसं सांगितलं की ह्या निवडणुका ह्या डिजिटल पद्धतीने होत नाहीत, पण आता त्यांच्याही प्रकृती अस्वास्थामुळे ते सर बाहेर निघून असेल तर आम्हालाही दुसरा निर्णय करावा लागेल. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जेव्हा सगळेजण बसू तेव्हा काय निर्णय घ्यायचा, हर्षदीप देशमुखांना मदत करायची की वंचितला मदत करायची किंवा जो काय असेल तो निर्णय आम्ही आज घेऊ. वंचितला पाठिंबा न देण्याची एक चर्चा अशी अमरावती की 2018मध्ये जे माधवगड याला मतदान झालं होतं त्याच्यामध्ये 100 मतं काँग्रेसची फुटली होती. यावेळेस जर त्याची पुनरावृत्ती झाली तर जबाबदारी कोण घेईल? त्याच्यामुळे कदाचित वंचितला पाठिंबा देत नाही अशी चर्चा सुरू. मी जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की हे निवडणूक कशी आहे, पैसे द्या मतं घ्या. आता हे ओपन सिक्रेट झालेलं आहे, म्हणजे आम्हाला बोलायलाही शरम वाटते की या पद्धतीने जर लोकशाही अभिप्रेत असेल तर पण ते नाईलाज आहे. आता त्या पद्धतीने समजा उमेदवार, आता मला सांगा एवढं त्यांना वाटत असेल की बा आपण खूप, तर बाजोरियाचा जेव्हा फॉर्म होता त्याची तर धुळाधाण उडाली होती. सारं मंत्रालय हलवून टाकलं होतं. आम्ही तर समजलं होतं मंत्रालय, मुख्यमंत्र्याचा सुद्धा फोन आला होता. अरे का बाजोरियाला का घाबरले तुम्ही? असं आहे. त्यामुळे हे उगाच हा उहापोह करायचा की आम्ही खूप स्ट्रॉंग आहे. मी सांगतो, समजा बाजोरिया समजा रणांगणात असते, त्यांचे 70% पैसे भारतीय जनता पक्षाचे मतदार फुटले असते. हे काय मोठं सांगतात आम्हाला की बा आमचं खूप स्ट्रॉंग आहे आणि आमची उमेदवाराला 400 मतं मिळतील. आणि म्हणून त्यांनी पूर्ण ताकद लावली बाजोरियाचा फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी. त्याच्यामुळे ही जी निवडणूक आहे ही याच पद्धतीची निवडणूक आहे. हे आता सर्व जग जाहीर झालेलं आहे. ते सांगण्यालाही खरं तर एक राजकीय नेता म्हणून आम्हाला शरम येते की हे मतदार पैसे घेऊनच मतदान करतात. हे आता हे उघड गुपित झालेलं आहे. त्याच्यामुळे आता त्या पद्धतीने जर निवडणूक लढायची असेल तर ते आपला हा जो वंचितचा उमेदवार आहे तो त्याची तयारी आहे का, हेच आम्ही त्याला वारंवार विचारलं. त्याच्यानंतर त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारचा आम्हाला होकार किंवा नकार आले नाही. त्या बाबतीत मग आता आज आम्ही निर्णय घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.